महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी SK शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती पुनश्च एकदा स्वागत करतो। आज आपण वर्ग समीकरणे या प्रकरणातील पुढील पार्ट पाहणार आहोत। ज्या पद्धतीने आपण दोन चलातील रेषीय समीकरणे हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आपण अगदी बेसिक पासून कंप्लीट केलेलं आहे, त्याच पद्धतीने वर्ग समीकरण हे सुद्धा खूप महत्त्वाचं प्रकरण आहे। आणि या प्रकरणामध्ये सुद्धा आपण आपला फ्लो चार्ट कसा असणार आहे, बेसिक कन्सेप्ट, सराव संच तसेच संकीर्ण प्रश्नसंच तसेच बोर्ड परीक्षेत विचारले गेलेले मागील 5 वर्षातील PYQ असा आपला प्रत्येक चॅप्टरचा फ्लो चार्ट असणार आहे। तसेच ज्या विद्यार्थी म्हणजे जे कोणी विद्यार्थी अजूनही आपल्या बॅचला जॉईन होण्याचे बाकी आहेत त्यांनी लवकर क्लासला जॉईन व्हा। आपल्याला पाठीमागं सोडून आपल्याला सिलेबस पुढे घेऊन जाता येणार नाही, त्यामुळे जास्तीत जास्त गरजू होतकरू आणि वाड्या वस्तीवरील राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या फ्री बॅचचे आयोजन आहे। आणि यामधून तुम्हाला गणित विषयात प्रावीण्य म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळालेच पाहिजेत, हा आपल्या बॅचचा मुख्य उद्दिष्ट आहे। त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या या लेक्चरचा फायदा घ्यावा आणि आपल्या ह्या बोर्ड परीक्षा म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। आणि जेव्हा ह्या टप्प्यामध्ये आपल्या बेसिक संकल्पनेसहित आपण एखाद्या विषयावर प्रभुत्व मिळवतो, तो आनंद खूप वेगळाच असतो। कारण की तुम्ही जेव्हा एक बोर्ड परीक्षा म्हणजे आपली बॅच संपल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पैकीच्या पैकी गणित विषयात मार्क मिळतील, तेव्हा तुमचा तोरा एक वेगळाच असेल। तुम्ही कुठेही गेला तर तुम्ही सांगताल मी 0 to Hero ह्या बॅचचा विद्यार्थी होतो आणि मला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क आहे। आपल्याला प्रत्येक चॅप्टर अशाच पद्धतीने एकदम स्क्रॅच म्हणजे बेसिक पासून कंप्लीट करायचा आहे। लवकरात लवकर जे कोणी जॉईन व्हायचे राहिलेत त्यांनी लवकरात लवकर क्लासला जॉईन व्हा। काल आपण वर्ग समीकरणे हे प्रकरण स्टार्ट केलं होतं। वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स यालाच म्हणायचं द्विघात समीकरणे। कालच्या लेक्चरमध्ये आपण बहुपदी म्हणजे काय हे पाहिलं, तसेच वर्ग समीकरणाचे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सामान्य रूप काय असतं हे पाहिलं। त्याचबरोबर वर्ग समीकरण एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही या ओळखण्यासाठी कोणत्या कंडिशन आहेत त्या पाहिल्या। त्याचबरोबर आज तुम्हाला सांगायचं आहे बहुपदी आणि समीकरण यामधील फरक काय। चला लवकरात लवकर कमेंट करा, बहुपदी आणि समीकरण यामध्ये फरक काय आहे, म्हणजे तुम्हाला बहुपदी आणि समीकरण यामधील फरक ओळखता येतो की नाही हे महत्त्वाचं आहे। चला मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण एखादं चल आणि चलाबरोबर चलाचे सहगुणक तसेच चल चलाचे सहगुणक तसेच बेरीज वजाबाकी यांना रिप्रेझेंट करणारी गणितीय अभिव्यक्ती किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन त्याला म्हणायचं बहुपदी। पण बहुपदी आणि समीकरण यामध्ये फरक काय, जेव्हा एखादी बहुपदी इक्वल टू 0 असते तेव्हा त्या गणितीय एक्सप्रेशनला काय म्हणायचं, समीकरण। समजा आपण घेऊया 3x² + 4x + 6 = 0। आता हे झालं आपलं एक वर्ग समीकरण, परंतु 3x² + 4x + 6 हे जर घेतलं तर ह्याला म्हणायचं बहुपदी आणि इक्वल टू 0 झाल्यामुळं ह्याला म्हणायचं समीकरण। आता हे वर्ग समीकरण आहे, पण अगोदर ह्याला समीकरण आणि बहुपदी या दोन कन्सेप्ट मधला फरक तुम्हाला समजणं गरजेचं आहे। आता समीकरण म्हणजे जिथे इक्वल टू 0 असेल त्याला म्हणायचं समीकरण, आणि जिथे इक्वल टू साइनच नसेल त्याला म्हणायचं
बहुपदी. चला, आपण कालच्या लेक्चरमध्ये इथपर्यंतचा प्रवास सर्वांनी अभ्यासलाच असेल आणि लेक्चरला रिव्हिजन केलंच असेल. आता आपण पुढील कन्सेप्ट शिकणार आहोत, ती म्हणजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की दिलेली समीकरणं वर्ग समीकरणं आहेत का. आता बघा, खालील पैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत ते ठरवा. हा प्रश्न आहे. उदाहरण आहे बघा, 3x² - 5x + 3 = 0. आता हे एक समीकरण आहे. आता हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं. प्रथमतः आपल्याला दिलेल्या समीकरणाचं, आपल्या वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे सर्वांना माहितच आहे. x² + bx + c = 0. सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन करायचं. ax² + bx + c = 0. आता बघा, ह्या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन केला असता आपल्याला दिसून येते की हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे. कशावरून? कारण की इथे चलाची कोटी किती आहे? 2 आहे. चल कोणता आहे समीकरणामध्ये? चल x आहे. त्याचबरोबर a = किती आहे? कंपॅरिझन करा. a = 3 आहे, b -5 आहे आणि c = 3 आहे. म्हणजे आणि वर्ग समीकरण असण्यासाठी a ≠ 0 सुद्धा आहे. म्हणजे वर्ग समीकरण असण्यासाठी सर्व कंडिशन्स इथे सॅटिस्फाय होतात, म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे. आता दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे, त्यावरून आपण एबीसीच्या सुद्धा किमती आयडेंटिफाय केल्या आणि ह्या समीकरणाला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन सुद्धा केलं आणि आपण चलाची कोटी सुद्धा फाइंड आउट केली. सर्व आपल्या निरीक्षणातून आपल्याला निदर्शनात आलंय की हे समीकरण वर्ग समीकरण आहे. म्हणजे आपल्याला ठरवायचंय दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही. तुम्हाला उत्तरात काय लिहायचं? होय, वर्ग समीकरण आहे. समजलं? आता बघा, पुढील समीकरण बघूया. पुढील समीकरण उदाहरण नंबर 2 आहे. 9y² + 5 = 0. आता हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का? त्याला कमेंट करा लवकरात लवकर. हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का? वर्ग समीकरण असण्यासाठी आता तुम्ही विद्यार्थी आहात, मग विद्यार्थी असण्यासाठी काहीतरी कंडिशन असतात का नाही? विद्यार्थीनं पंचलक्षणं माहित आहेत का तुम्हाला? त्याच पद्धतीनं विद्यार्थी असण्यासाठी तुमच्यामध्ये जो गुणधर्म आहे त्यावरून तुम्ही विद्यार्थी आहात. तसेच हे समीकरण वर्ग समीकरण असण्यासाठी या समीकरणामध्ये कोणते गुणधर्म असायला पाहिजेत? ह्या वर्ग समीकरणाचं आपण ax² + bx + c = 0 ह्या फॉर्मॅटमध्ये रूपांतरण करून घेऊया. म्हणजे 9y² परंत y या चलाचा सहगुणक असलेली पद ह्या समीकरणामध्ये ॲब्सेंट असलं तरी सुद्धा आपण 0y + 5 = 0 ह्या फॉर्म मध्ये सामान्य रूपामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. कशामध्ये? सामान्य रूपामध्ये. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप हे आहे आणि सामान्य रूपामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आता ह्या समीकरणामध्ये चल कोणता आहे? चल आहे y. तसेच चलाची कोटी किती आहे? चलाची कोटी किती आहे सांगा सर्वांनी कमेंट मध्ये. चलाची कोटी आहे 2. तसेच इथे a = 9 आहे, b = 0 आहे आणि c = 5 आहे आणि a ≠ 0 आहे. म्हणजेच हे दिलेलं समीकरण सुद्धा वर्ग समीकरण
आहे. म्हणजे वर्ग समीकरण असण्यासाठी असणाऱ्या सर्व अटी हे समीकरण सॅटिस्फाय करते, म्हणून दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे. एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे पण का आहे आणि का नाही हे सुद्धा तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. आता आपण ह्यापुढे सुद्धा वर्ग समीकरणाच्या उकली किंवा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पाहणार आहोत. चला अजून एक उदाहरण बघूया आपण. वर्ग समीकरण आहे की नाही हे तुम्हाला ओळखायचं. हे बघा, उदाहरण नंबर 3, m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. आता प्रथमतः हे दिलेलं जे म्हणजे गणितीय रिप्रेझेंटेशन आहे किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे हे तुम्हाला समीकरण आहे, हे तर तुम्हाला समजलं. कारण इक्वल टू 0 आहे म्हणजे समीकरण आहे. पण हे वर्ग समीकरण आहे का? हे वर्ग समीकरण नाही. प्रथमतः बघितल्या ओळखा येते. इथे चल आहे, चल जे आहे चल आहे m आणि चलाची कोटी किती आहे? चलाची कोटी म्हणजे m चा सर्वोच्च घातांक किती आहे? 3 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. समजलं? चला पुढील उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 4 हे आहे l+2 आणि l-5 इज इक्वल टू 0. आता हे समीकरण वर्ग समीकरण आहे का हे आपण कसं ठरवणार? हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाही. मग आपल्याला प्रथमतः ह्या इथं दिलेला आहे 2 पदाचा गुणाकार किंवा 2 कंसाचा गुणाकार. अगोदर ह्यांचा गुणाकार करून घेऊ. आपल्याला ह्यांचा गुणाकार, मिळणारा गुणाकार आणि स्टँडर्ड फॉर्म ह्यांचं कंपॅरिझन करू आणि त्यावरून ठरवू की आपल्याला हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही. हे बघा, आता गुणाकार कसा करायचा हे सर्वजणांनी लक्षपूर्वक आहे का? एल हे एक पद आहे, एल चा गुणाकार प्रथमतः ह्या 2 पदाबरोबर गुणाकार करायचा. एल इंटू एल किती होणार? एल स्क्वेअर. एल -5 म्हणजे -5l. तसेच ह्या 2 न एल ला गुणलं प्लस 2l प्लस ह्या 2 न 5 ला गुणलं असता -10 इज इक्वल टू 0. आता हे बघा, एल स्क्वेअर -5l प्लस 2l म्हणजे -3l -10 इज इक्वल टू 0. आता हे झालेलं आहे एक समीकरण आणि या समीकरणामध्ये चल काय? चल आहे एल. तसेच कोटी किती आहे? चलाची कोटी किती आहे? 2. कोटी म्हणजे अजूनही तुम्हाला कळत नसेल तर आपल्याला दिलेल्या चलाचा सर्वोच्च घातांक असतो. सर्वोच्च घातांकालाच कोटी म्हणतात. आता बघा, आणि कंपॅरिझन केलं असता ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन केलं असता a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -3 आणि c इज इक्वल टू -10 मिळालेला आहे आणि a नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे वर्ग समीकरण असण्यासाठी असणाऱ्या सर्व अटी हे सुद्धा समीकरण सॅटिस्फाय करतं. यावरून आपल्याला हे वर्ग समीकरण आहे दिलेलं, हे वर्ग समीकरण आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर्वांना समजलं? म्हणजे आता कधीही तुम्हाला विचारलं की दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ज्याच पद्धतीने आपण पाठीमागील लेक्चरमध्ये रेषीय समीकरण आहे की नाही ओळखा हा प्रथम कन्सेप्ट शिकला होता आणि रेषीय समीकरण कशी ओळखायची, रेषीय समीकरणामध्ये कसं रूपांतरित करायचं, एक सामायिक समीकरण कशी सोडवायची, एक सामायिक समीकरणाच्या सोडवायच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या पद्धतीने आपण डिटेलमध्ये अभ्यासला त्याच पद्धतीने वर्ग समीकरणे सुद्धा आपल्याला एकदम डिटेलमध्ये अभ्यासायचे. कोणाला काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. जर तुम्हाला कमेंट करण्यासाठी काही गिल्ट फेल होत असेल तर तुम्ही शकुंतला मॅथ्स अकॅडमी या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ती लिंक जॉईन करायची आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. शंका विचारणं मध्ये यासमध्ये काही निसंकोचपणा बाळगायचा नाही. तुमच्या प्रत्येक कन्सेप्टचा आणि प्रत्येक शंकेला
मी तुम्हाला आन्सर देण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कारण की आपला ध्येय आहे आपल्या बॅच मधील प्रत्येक विद्यार्थ्याला 100 पैकी 100 मार्क मिळालेच पाहिजेत. चला तर आता पुढील उदाहरण बघूया. आपल्याला आता पुढील उदाहरण हे बघायचंय की रूट्स ऑफ उदाहरण कन्सेप्ट पाहिजे आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ह्या शब्दावरून तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय असेल रूट्स? रूट्स म्हणजे मूळ, तुम्हाला माहिती आहे रूट्स झाडाची रूट. त्याच पद्धतीनं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली. आता वर्ग समीकरणाची मूळ, आता समजा हे वर्ग समीकरण आहे. आता वर्ग समीकरणाला किती उकली असतील? 2 उकली असतील. आता 2 उकली असतील आणि ती वर्ग समीकरणाची उकल कशी फाइंड आउट करायची आहे हे आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी समजा एक समीकरण दिले तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. x² + 5x - 6 = 0 हे एक वर्ग समीकरण आहे आणि याची -6 x -6 ही उकल आहे की नाही आपल्याला ठरवायचंय. कसं ठरवणार? आपल्याला जर वर्ग समीकरणाची उकल म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं अशी क्रमिक जोडी ज्याने समीकरणाचं समाधान होतं. समीकरणाचं समाधान होतं म्हणजे दोन्ही बाजू समान येतात. आता दोन्ही बाजू समान येतात म्हणजे वर्ग समीकरणामध्ये ऍक्च्युअली = 0 असतं. म्हणजे आपल्याला दिलेली उकल ही समीकरणामध्ये ठेवली असता आपल्याला 0 मिळायला पाहिजे. जर आपल्याला 0 प्राप्त झालं तर 100% समजायचं की दिलेली संख्या किंवा दिलेलं जी आपल्याला उकल आहे ती त्या वर्ग समीकरणाची उकल आहे किंवा त्या वर्ग समीकरणाचं मूळ आहे. आता हे बघा x -6 दिलेला आहे. आपण इथे काय करूया, x च्या जागी -6 ठेवून बघूया. -6² + 5 × -6 -6 = 0. हे बघा 36 -30 -6 = 0 आणि 36 आणि -30 आणि -6 होईल आणि 0 = 0 आले म्हणजे -6 ही या वर्ग समीकरणाची उकल आहे. सर्वांना समजलं? म्हणजे एखादी किंमत x च्या चलाची किंमत दिली असेल आणि ती किंमत त्या समीकरणाची उकल आहे की नाही हे आपल्याला विचारलं असता. आपल्याला दिलेली किंमत ह्या समीकरणामध्ये ठेवायची आणि =0 जर प्राप्त झालं तर तुम्ही 100% म्हणायचंय ही उकल ह्या समीकरणाची आहे. आता समजा आपण x = 3 घेऊया. x = 3 घेऊया. बघा x² + 5x - 6 = 0 हे आपलं वर्ग समीकरण आहे. आता x च्या जागी 3 ठेवा. 3² + 5 × 3 - 6 = 0. आता हे बघा इथे किती होणार? 9 + 5 = 30 - 6 5 त्रिक 15 ना, 5 त्रिक 15 - 6 = 0. हे बघा आता हे तर किती होणार आहे? 9 आणि 15 किती होईल? 24 - 6 = 0 म्हणजे a = 0 येते का? नाही येत. म्हणजे x = 3 ही या समीकरणाची उकल नाही. म्हणजे दिलेली जे पद किंवा संख्या आहे ही या समीकरणाची उकल आहे की नाही हे आपल्याला कसं फाइंड आउट करायचं किंवा कसं ओळखायचं हे अशा पद्धतीनं जी किंमत आहे ती चलाच्या जागी ठेवायची आणि आपल्याला =0 जर आलं तर समजायचं की ही x -6 हे या समीकरणाची उकल आहे. समजा x = 3 ठेवलं तर ही या समीकरणाची =0 होत नाही, त्यामुळे ही या समीकरणाची उकल नाही. समजलं? आता बघा अजून उदाहरण बघूया म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल.
हे बघा, पुढील उदाहरण बघूया. पुस्तकात दिल्याप्रमाणे म्हणजे पुस्तकात सोडवून दिलेले उदाहरण सर शिकवतात असं तुमच्या मनात वाटू देऊ नका, कारण की पुस्तकात बालभारती या टेक्स्ट बुक चा आधार घेऊनच तुमचा पेपर निघणार आहे. त्यामुळं पुस्तकातील प्रत्येक उदाहरण सोडवून दिलेलं, तसेच सराव संच मधील तसेच संकीर्ण प्रश्न संग्रह मधील प्रत्येक उदाहरण इथे मी सोडवून घेणार आहे. त्यामुळं कोणीही काळजी करायची नाही. तुम्ही फक्त जज करत असताना पूर्ण प्रकरण संपल्यानंतर ह्या प्रकरणाला आणि माझ्या टीचिंगला जज करायचे, कारण की आपण डायरेक्ट तुम्हाला वर्ग समीकरणाच्या उकली असं शिकवलं असता तुमच्या सगळं वरवरनं जाईल. त्यामुळं प्रत्येक कन्सेप्ट आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या IQ लेवलचा विचार करून आपण हा कोर्स शेड्यूल केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं आता बघा पुढील उदाहरण बघूया. चला, पुढील उदाहरण काय? 2x² - 7x + 6 या समीकरणाच्या x = 3/2 1 आणि x = -2 या उकली आहेत का ठरवा, हा प्रश्न आहे. या समीकरणाच्या उकली आहेत का ठरवा. आता बघा काय दिले, x हे चल आहे, आपल्याला माहित आहे हे वर्ग समीकरण आहे, आणि x या चलाची किंमत त्यांनी 3/2 दिली. तुम्ही ठेवा ना x च्या जागी 3/2, काही नाही फरक पडत. जिथे जिथे x दिसते तिथं 3/2 ठेवा. आपल्याला ह्या वर्ग समीकरणामध्ये 3/2 ठेवली असता जर 0 मिळत असेल तर नक्कीच x = 3/2 ही या समीकरणाची उकल किंवा समीकरणाचं मूळ किंवा रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. आता बघा, आपण हे समीकरणामध्ये ठेवले असते, सोडून घेऊया. 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4 - 7 × 21 भागिले 2 + 6 = 0. आता हे बघा, बे 2 4 होईल, 9 भागिले 2 - 21 भागिले 2 + 6 होईल. आता हे बघा, आता इथे प्लस प्लस टर्मचे बेरीज करून घेऊया. 9/2 + 6 - 21/2 = 0. आता हे इथे सुद्धा 2 आणायचंय, म्हणजे आपल्याला इथे 2 ने अंशाला सुद्धा गुणावं लागणार. म्हणजे इथे जर 2 न गुणलं तर 12, 12 - 9 किती होईल? 21/2 - 21/2 = 0. म्हणजे ह्या x = 3/2 ठेवला असता समीकरणाचं समाधान होते, म्हणजे =0 येते. म्हणजेच x = 3/2 ही या समीकरणाची उकल आहे. समजलं? त्याचबरोबर आता आपल्याला काय दिले, x = -2 ही सुद्धा आपण चलाची किंमत समीकरणामध्ये ठेवून बघू, म्हणजे आपल्याला प्रत्यक्षरित्या बघायचं आहे. आता समीकरण काय आपलं, 2x² - 7x + 6 = 0 हे वर्ग समीकरण आहे. आता वर्ग समीकरणामध्ये x च्या जागी -2 ठेवूया. जिथे जिथे x आहे तिथे तिथे -2 ठेवूया, म्हणजे आपल्याला समजून जाईल की ही ह्या समीकरणाची उकल किंवा मूळ आहे की नाही. हे बघा किती होणार आहे, 2 × 4 मायनस प्लस होईल, +14 + 6 = 0. आता हे बघा 8 14 + 6 = 0, म्हणजे 28 ≠ 0 आहे. म्हणजेच हे जे आलेलं आहे आपल्याला x = -2 ही या समीकरणाची उकल नाही. x = -2 या समीकरणाची उकल नाही. म्हणजे कोणतंही पद किंवा चल याची किंमत आपल्याला दिली असता आपल्याला ठरवता आलं पाहिजे की या चलाची किंमत, दिलेली किंमत या समीकरणाची उकल आहे की नाही. आता आपण ठरवलं x = -2 ही या समीकरणाची उकल नाही,
तसेच x इज इक्वल टू 3/2 या समीकरणाची उकल आहे का आहे इक्वल टू 0 आपल्याला मिळालेलं आहे. समजलं? चला पुढील उदाहरण बघूया. खूपच इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. यामध्ये फक्त तुम्हाला बेसिक कन्सेप्ट एकदा तुमच्या क्लिअर झाले ना, तुम्ही ह्या चॅप्टर एकदम असं इंटरेस्टिंग गोष्टी शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत याच्या प्रकरणामध्ये. चला आता पुढील उदाहरण बघा. कृती दिलेली आहे. जर x इज इक्वल टू 5 हे kx² मायनस 14x मायनस 5 इज इक्वल टू 0 या समीकरणाचे मूळ असेल, या समीकरणाचे मूळ असेल तर k ची किंमत काढा. म्हणजे कृती पूर्ण करा असं दिलेलं आहे, पण आपण डायरेक्ट k ची किंमत फाइंड आउट करूया. आता बघा x इज इक्वल टू 5 हे या समीकरणाचं मूळ आहे की नाही? आहे. इथं दिलंय त्यांनी, डायरेक्ट मूळ आहे म्हणून दिलंय. आता मूळ आहे की नाही आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला k x च्या जागी 5 ठेवा, मायनस 14 इंटू 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे 5 ची किंमत ठेवा. मूळ आहे, त्याने डायरेक्ट सांगितलंय मूळ आहे म्हणून तर आपल्याला k ची किंमत काढायची आहे. आता हे बघा, k चा 5 चा वर्ग 25k मायनस 14 पंचे 70 मायनस 5 इज इक्वल टू 0. सर्वांना समजलं? हे बघा आता हे मायनस 70 आणि मायनस 5 ह्या बाजूला गेला असता प्लस 75 होईल. 25k इज इक्वल टू 75, k इज इक्वल टू 75 भागिले 25. आता 25 चा टेबल कोणाकोणाला येतोय? कमेंट मध्ये यस करा. 25 चा टेबल यायलाच पाहिजे. गणित विषयामध्ये जर आपल्याला प्रावीण्य मिळायचं असेल तर 1 ते 30 पर्यंत वर्ग, 1 ते 30 पर्यंत घन, तसेच 1 ते 30 पर्यंत टेबल सर्व विद्यार्थ्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आता कोणाला कोणाला तोंडपाठ आहेत कमेंट मध्ये यस टाईप करा. ज्यांना ज्यांना तोंडपाठ नसतील तरी सुद्धा घाबरायचं नाही. आज लेक्चर संपल्यानंतर एका पेजवरती लिहायचे आहे आणि आपल्या जिथं आपण अभ्यासाला बसतो तिथे फक्त लिहून तुम्ही एका पेजवरती लिहून चिटकवायचे. जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू करताल, जेव्हा जेव्हा फ्री वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ते रीड करायचे. म्हणजे सतत सतत सतत, आता तुम्हाला तुमचं नाव काय पाठ करावं लागलं का? सतत 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 ऐकून ऐकून बघून तुमच्या ते म्हणजे एकदम फिट माइंड झालं. लॉंग टर्म मेमोरीमध्ये, शॉर्ट टर्म मेमोरीमध्ये नाही, लॉंग टर्म मेमोरी फिट झालं. तसं जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट सतत वाचतो, सतत पाहतो, त्यामुळं आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून ती लॉंग टर्म मेमोरीमध्ये ती गोष्ट फिट होते. त्याच पद्धतीनं मला पाढे पाठ नाहीत, घन पाठ नाहीत, वर्ग पाठ नाहीत असा आता विचार करायचा किंवा विचार करायला सुद्धा टाइम नाही आपल्याला. आता आपलं एक खूप महत्वाचं वर्ष आहे. फक्त तुम्ही काय करा, प्रत्येक घन, वर्ग आणि पाढे प्रत्येक की एका पेजवर लिहून तुमच्या स्टडी टेबलवरती चिटकवा. रोज क्लासला जाताना, शाळेला जाताना, कुठे वेळ भेटला की प्रथमतः लगेच वाचायला सुरुवात करायची. म्हणजे तुम्हाला पाठ झाले की नाही ते तुम्ही पाहायचंच नाही. तुम्हाला ऑटोमॅटिक रोज रोज वाचून कधी पाठ झाले ते सुद्धा कळणार नाही. त्यामुळं आपल्यातली निगेटिव्ह विचारसरणी तुम्ही स्वतःहून काढून टाकायची आणि पॉझिटिव्ह विचारसरणीनं गणित विषयात मला कशा पद्धतीनं पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतील हाच फक्त एकमेव विचार आपल्या मनात असला पाहिजे. चला आता आपल्याला 25 एक 25 25 त्रिक 75 म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे आणि आपल्याला या उदाहरणामध्ये k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. काय याच्यामध्ये अवघड आहे? फक्त हे रूट आहे हे त्यांनी सांगितलं होतं म्हणून आपल्याला x च्या जागी डायरेक्ट 5 ची व्हॅल्यू ठेवली असता आपल्याला k ची व्हॅल्यू काढणं शक्य झालं. आता ह्याच पद्धतीनं
आपल्याला सराव संच 2.1 उद्याच्या लेक्चरमध्ये एकदम दासू पद्धतीनं आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आपण शिकणार आहोत. सर्वांनी उद्याच्या लेक्चरला सुद्धा आवर्जून हजर राहायचंय आणि त्याचबरोबर जे कोणी आपल्या चॅनलला जोडायचे राहिले असतील त्या नवीन विद्यार्थ्याला आताच जोडा, कारण की एकदा सिलेबस अर्ध्याच्या पुढे गेला तर तुम्हाला त्यांचा तोटा होईल. त्यामुळं आपलं एकच प्रकरण झालंय आणि भूमितीचं सुद्धा प्रथम प्रकरणच चालू आहे. घोडके मॅडम अतिशय सविस्तरपणे आणि 0 to Hero म्हणजे त्यांनी 10th लेवलला म्हणजे त्यांच्या 10th इयत्तेमध्ये असताना त्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 मार्क मिळवलेले आहेत. त्यामुळं त्यांची रणनीती तुम्हाला भूमिती विषयात सुद्धा पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी फायदेशीर होणार आहे. त्यामुळं सर्वांनी आवर्जून बीजगणित तसे भूमिती दोन्ही विषयाची प्लेलिस्ट आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब म्हणजे डिटेलमध्ये दिलेली आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओ रिव्हिजन म्हणून सुद्धा पाहायचा आहे आणि लेक्चर सुद्धा पाहायचे, कारण की जेव्हा जेव्हा तुम्हाला डाऊट येईल तेव्हा तुम्ही लगेच व्हिडिओ ओपन करायचा आहे आणि पाहायचा आहे. कारण की तुमच्या मनामध्ये एखाद्या कन्सेप्ट बद्दल डाऊट ठेवून आपल्याला पुढे जायचंच नाही. आणि जे विद्यार्थी पोतकरू विद्यार्थी आणि गुणवंत होऊ इच्छिणारे सर्व विद्यार्थ्याची तळमळ दिसून येते की विद्यार्थी किती प्रॅक्टिस करतोय, किती उदाहरणं स्वतःहून सोडवतोय. जर एखादं उदाहरण त्याला जमलंच नाही तर तो स्वतः व्हिडिओमध्ये जाऊन कसं सोडवलंय ते पाहतोय. आणि आपल्याला ज्या वेळेस उदाहरण जमत नाही आणि ते आपण नंतर पाहतो आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही 2-3 दिवसानंतर प्रयत्न जर केला तर ते उदाहरण तुम्हाला 100% जमणार. त्यामुळं तुम्ही प्रत्येक वेळेस उदाहरणं सोडवत असताना गाईड अशा कुठल्याच मार्गदर्शकाचा सोबत न घेता फक्त पुस्तक आणि नोटबुक घेऊन उदाहरणं सोडवायची. जर नाही चाली तर नंतर व्हिडिओमध्ये जाऊन पाहायचंय आणि नंतर स्वतःहून सोडवायचे, तरी सुद्धा स्वतःहून सोडवायचे. आणि तुम्हाला जरी कुठल्याही एक्झाम्पलमध्ये डाऊट वाटतच असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, टेलिग्राम ग्रुप आहे, कधीही एनी टाइम रात्री 10 वाजता नाही 12 वाजता जरी तुम्हाला वाटलं की मला हे उदाहरण सोडवताना प्रॉब्लेम आलाय तर तुम्ही एनी टाइम मला टेक्स्ट मेसेज करू शकता की सर मला हा प्रॉब्लेम सुटला नाही किंवा सोडवताना इथे ही कन्सेप्ट समजली नाही. तुम्हाला मी प्रत्येक तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. चला आपण इथं थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण दासू पद्धतीनं सोडवणार आहोत सराव संच 2.1. कोणीही उद्याच्या लेक्चरला बंक करायचं नाही. आजपर्यंत जितकंही वर्ग समीकरण तुम्हाला समजलेत म्हणजे वर्ग समीकरणाचं पूर्ण ऍप्लिकेशन आपण उद्या सराव संच सोडवताना अप्लाय करणार आहोत. त्यामुळं रेग्युलरिटी मेंटेन करत चला, कारण की तुम्हाला सुद्धा ज्याप्रमाणे आपली कृती आहे, ज्याप्रमाणे फ्लो ठरलाय त्या फ्लो मध्ये जावं लागेल. जर फ्लो सोडून जर तुम्ही इकडे तिकडे जाल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर दोंडा मारून घ्याल. त्यामुळं मी जसा तुम्हाला शब्द दिलाय की प्रत्येक विद्यार्थ्याला 100 पैकी 100 मार्क पडलेच पाहिजेत, त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा चॅनलला लाईक, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक पोहोचवा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबरनं आम्हाला तुमच्यासाठी जास्तीत जास्त परीक्षाभिमुख कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देत आहे. आणि विद्यार्थ्याच्या भरभरून प्रतिसादामुळे जास्तीत जास्त नवी उमेदीनं शकुंतला मॅथ्स अकॅडमीची टीम तुमच्यासाठी कार्य करत राहील. चला थांबूया. धन्यवाद.